चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार असं काही ते हेल्दी आणि एकदम मुलांच्या लहान छोट्या मुलांच्या डब्यासाठी असं हे मस्तपैकी थालीपीठ बनवणार आहोत आपण. काकडीचे एकदम खाण्यासाठी पौष्टिक एकदम हेल्दी असे हे थालीपीठ बघू शकता तुम्ही. मी एक काकडी घेतलेली आहे, ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि दोन्ही साईडनं ते बाजूचं काटून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण खिसून घ्यायचं आहे. तुम्ही त्याची सालसुद्धा काढू शकता, ते ऑप्शनल आहे. आता तुम्ही बघू शकता मी छान काकडी खिसून घेणार आहे अद्रकच्या खिसणीनं. तुम्ही बघू शकता खिसून झालेले आहे. आता मी ते एका कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे. आता मी एका कटोऱ्यामध्ये ते काढून घेणार आहे. आता आपण बघूया बाकीचं लागणारं साहित्य. हिरवी मिरची, त्याच्यामध्ये घालणार आहे मी लसण, त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं, त्याच्यानंतर सांबार आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता छानपैकी मस्त ते ग्रँड करून घ्यायचं आहे. आता मी एक घेतलेलं आहे 1 कटोरी बेसन, त्याच्यानंतर 1 कटोरी गव्हाचं पीठ. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद 1 चमचा आणि मीठ घालणार आहोत चवीनुसार. आता हिरवी मिरचीचं बेटर आपण त्याच्यामध्ये घालून देणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तीळ. तीळ घातले हे पांढरे तीळ टाकायचे आहे, ते करून एकदम भारी टेस्ट लागते थालीपीठला. आता आपण ते थोडं भिजवून घेऊया. आता त्याला छान असं पतलं करायचं आहे, जसे डोश्याचं पीठ बनवतो आपण तसं येते त्याच्या सारखं आपल्याला हे असं पतलं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं पतलं झालेलं आहे. एकदम जास्त पतलं नाही, जास्त घट्ट नाही, एकदम मीडियम असं बनवून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही मी तवा ठेवलेला आहे. तवा माझा लोखंडाचा आहे, जेणेकरून आपले थालीपीठ चिकटणार नाही. त्याच्यासाठी मी त्याच्यावर थोडंसं तेल आणि पाणी घातलेलं आहे, असं नॅपकिननं पुसून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले थालीपीठ बिलकुलही चिपकत नाही. तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यामध्ये 2 चमच मी बेटर टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला डोश्यासारखं असं त्याला शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान शेप आलेला आहे, एकदम भारी आणि खायला एकदम टेस्टी लागतात असे हे थालीपीठ आहे काकडीचे आणि बनवायला सुद्धा सोपे आहे. काही वेळ लागत नाही त्याला. बघा आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे, खालून एकदम झालेलं आहे आपलं. आता आपण वरतून त्याला छान ब्रशनं तेल लावून घेऊया. आता त्याला छान पलटून घेऊया. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. बघू शकता तुम्ही आपल्याला किती छान कलर आलेला आहे, एकदम खायला लाजवाब आहे आणि लहान मुलांसाठी एकदम हेल्दी आहे. तुम्ही बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे. धन्यवाद.